नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सिग्नल म्हणजे काय शिकलो, त्याच्यानंतर सिस्टीम म्हणजे काय बघितलं आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलनुसार सिग्नलचे दोन कसे पार्ट पडतात, कंटिन्युअस टाइम सिग्नल आणि डिस्क्रीट टाइम सिग्नल ते बघितलं. आता बोथ कंटिन्युअस टाइम सिग्नल आणि डिस्क्रीट टाइम सिग्नल फर्दर डिवाइडेड इनटू व्हेरियस टाइप्स. That is, we have to learn about the types of signals. Yes, मग according to both continuous time and discrete time signal, the signals are divided into types. First one is the analog and digital signals. Second one, B type, periodic and non-periodic signals. Yes, third one, C type, even, which is called as a symmetrical, and odd, which is called as a anti-symmetrical signals. Next one, fourth type, that is a D, energy and power signals. And the last one is E part, deterministic and non-deterministic signals. Yes, non-deterministic signal. Yes, this non-deterministic signal is also known as random signal. Yes, it is. Now, again, कंटिन्युअस टाइम सिग्नल आणि डिस्क्रीट टाइम सिग्नल या वेगवेगळ्या टाईपमध्ये डिवाइड केले जातात, ज्याच्यामध्ये पहिला टाईप आहे ॲनालॉग आणि डिजिटल सिग्नल, दुसरा वाला आहे पिरियडिक अँड नॉन पिरियडिक सिग्नल, तिसरा वाला आहे इवन अँड ऑड सिग्नल विच इज ऑल्सो नोन ॲज सिमेट्रिकल अँड अँटी सिमेट्रिकल सिग्नल. Next one is the energy and power signal, and the last one is the deterministic and non-deterministic signal, whereas non-deterministic signal is also known as what? Random signal. बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक सिग्नल शिकायचा आहे. ॲनालॉग कुणाला म्हणायचं, डिजिटल कुणाला म्हणायचं, अँड सो ऑन. चला तर मग पहिला वाला टाइप शिकूया सिग्नलचा, ॲनालॉग आणि डिजिटल सिग्नल. मग ॲनालॉग सिग्नल कोणाला म्हणायचं आणि डिजिटल सिग्नल कोणाला म्हणायचं, याच्यामध्ये फर्स्ट वन पार्ट बघा, आपण असं म्हणूया ॲनालॉग सिग्नल. येस इट इज. मग ॲनालॉग सिग्नल कोणाला म्हटलं जातं तर बघा, व्हेन amplitude of, बघा, when amplitude of continuous time signal varies continuously. काय होते? व्हॅरी होते. then the signal is said to be analog signal. म्हणजे ज्या सिग्नलमध्ये, कसल्यावाल्या सिग्नलमध्ये तर कंटिन्युअस टाइम सिग्नलमध्ये एम्प्लिट्यूड आहे ती व्हॅरी होते कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे टाइमच्या रिस्पेक्टिव्हली कंटिन्युअसली व्हॅरी होते. सच अ सिग्नल इज कॉल्ड ॲज अ एनालॉग सिग्नल. नाउ द एनालॉग सिग्नल्स, in other word, the analog signals are nothing but the signal in which both the amplitude and time, both what ray, amplitude and time are continuous. Yes, in case of what? Analog signal. म्हणजे आपण असं म्हणूया एनालॉग सिग्नल मध्ये एम्प्लिट्यूड आणि टाइम दोघंही कसे असतात, कंटिन्युअस असतात. या टाईपच्या सिग्नलला म्हटलं जातं कंटिन्युअस सिग्नल. आता जर मला कंटिन्युअस सिग्नल मांडायचं असेल तर बघा, एक्झाम्पल गिवन कंटिन्युअस सिग्नल साठीचं. येस, आपण याच्या आधी पण बघितलंय, एक्स ऑफ टी इज इक्वल्स टू
e raised to minus of at is the exponential decay function. Here it is nothing but the time. Here it is nothing but we can say that x of a t. Yes, here it is the time is a 0. आणि जर मी आता हा सिग्नल इथं असा दाखवला तर माझ्या हे लक्षात येते एम्प्लिट्यूड ऑफ अ कंटिन्युअस टाइम सिग्नल व्हॅरीज कंटिन्युअसली. म्हणजे बघा हा टाइम इन्स्टंट आहे तर याची एम्प्लिट्यूड ही आहे, या टाइम इन्स्टंटला एम्प्लिट्यूड ही आहे, प्रत्येक टाइम इन्स्टंटला याची एम्प्लिट्यूड काय होते तर व्हॅरी होते. सच अ सिग्नल इज सेड टू बी व्हॉट रे एनालॉग सिग्नल. ओके. येस, पुढचा वाला पार्ट बघा आता असं आपण म्हणूया, याच्यामध्ये कुठला वाला सिग्नल बी पार्ट डिजिटल सिग्नल. कुणाला म्हटलं जातं डिजिटल सिग्नल तर व्हेन बघा एम्प्लिट्यूड ऑफ अ सिग्नल म्हणजेच काय तर व्हेन एम्प्लिट्यूड ऑफ डिस्क्रीट टाइम सिग्नल. कसला वाला सिग्नल डिस्क्रीट टाइम सिग्नल इज varies after fixed or particular instants. Particular what? Instants. बरोबर. एम्प्लिट्यूड काय होते तर इट इज व्हॅरी होते, पण कधी व्हॅरी होते तर काही ठराविक किंवा काही पर्टिक्युलर इन्स्टंटच्या नंतर ती स्वतःला काय करते किंवा ती काय होते तर चेंज होते. अशा सिग्नलला म्हटलं जातं काय रे तर डिजिटल सिग्नल. परत एकदा हे बघा अॅनालॉग सिग्नल कुणापासून मिळाला तर कंटिन्युअस टाइम सिग्नलची एम्प्लिट्यूड कंटिन्युअसली व्हॅरी झाली आणि आपल्याला अॅनालॉग सिग्नल भेटला. आता डिजिटल सिग्नल आपल्याला कधी भेटला तर डिस्क्रीट टाइम सिग्नलची एम्प्लिट्यूड काही ठराविक इन्स्टंट नंतर काय झाली व्हॅरी झाली, तर त्या सिग्नलला आपण काय म्हणूया डिजिटल सिग्नल. इन अदर वर्ड वी कॅन से दॅट बोथ एम्प्लिट्यूड अँड टाइम, बोथ एम्प्लिट्यूड अँड व्हॉट रे टाइम आर डिस्क्रीट इन केस ऑफ व्हॉट अबाउट दॅट डिजिटल सिग्नल. डिजिटल सिग्नल मध्ये एम्प्लिट्यूड आणि टाइम दोघंही कसे असतात रे डिस्क्रीट असतात. ओके. चला तर मग आता डिस्क्रीट सिग्नल कसं रिप्रेझेंट करायचं ते बघूया. बरोबर. डिस्क्रीट सिग्नल्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द कंटिन्युअस टाइम सिग्नल. नाउ लेट अस कन्सिडर एक्झाम्पल ऑफ कंटिन्युअस टाइम सिग्नल दॅट इज एक्स ऑफ टी इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस ए टी. बरोबर आहे. बघा आता हे एक्झाम्पल, याच्यामध्ये इकडे टाइम आहे, याच्यामध्ये आपण इकडे असं म्हणूया एक्स ऑफ टी, टाइम व्हॅरीज फ्रॉम द 0. येस, अँड दिस सिग्नल इज एक्सपोनेन्शियली DK1. बरोबर. इथं याची व्हॅल्यू किती आहे तर 1 आहे. हा या सिग्नलला मी अॅनालॉग सिग्नल म्हणतो आणि याचं दुसरं नाव आहे कंटिन्युअस एम्प्लिट्यूड कंटिन्युअस टाइम सिग्नल. या सिग्नलमध्ये काय कळतंय एम्प्लिट्यूड पण कंटिन्युअस आहे. येस इट इज एम्प्लिट्यूड इज कंटिन्युअस. व्हॉट इज मीन बाय द कंटिन्युअस तर इथं एम्प्लिट्यूड 1 आहे, इथं किती असेल तर 0.99 0.98 अँड सो ऑन. एम्प्लिट्यूड कंटिन्युअस अँड टाइम इज ऑल्सो कंटिन्युअस. प्रत्येक टाइम इन्स्टंटला इथं व्हॅल्यू प्रेझेंट आहे. दिस सिग्नल इज नोन ॲज कंटिन्युअस एम्प्लिट्यूड अँड कंटिन्युअस टाइम. दिस सिग्नल इज नथिंग बट व्हॉट रे अॅनालॉग सिग्नल. येस, आपल्याला अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल मध्ये फरक काय आहे किंवा अॅनालॉग सिग्नल पासून डिजिटल सिग्नल कसा मिळवला जातो हे शिकायचंय. मग आता बघा पुढचा वाला सिग्नल आपण बघूया. येस, अगेन मी आता इथं असं म्हणतो याच्यामध्ये कंटिन्युअस एम्प्लिट्यूड आहे, मी आता वेगळा वाला सिग्नल मांडणार आहे. इथे मी असं म्हणणार आहे डिस्क्रीट एम्प्लिट्यूड कंटिन्युअस टाइम सिग्नल. बघा आता याच्यामध्ये एम्प्लिट्यूड आहे ती डिस्क्रीट होणार आहे आणि टाइम कंटिन्युअसच राहणार आहे. परत एकदा टाइम कसा राहणार आहे कंटिन्युअसच राहणार आहे. इथे बघा मी टाइमच टी मांडतोय आणि मी इकडं मांडताना पण मी एक्स ऑफ टीच मांडतोय. सेम दोघांच्या मध्ये फरक नाही ठेवत आहे, पण फरक काय पडतो तर बघा सपोज दिस इज नथिंग बट द एक्सपोनेन्शियल सिग्नल. हा वाला तुमचा एक्सपोनेन्शियल सिग्नल आहे म्हणजे एक्सपोनेन्शियली डीके वाला सिग्नल आहे. म्हणजेच
कंटिन्युअस सिग्नल आहे, दॅट इज एक्स ऑफ टी. मी तो डॉटेड लाईननी दाखवला. आता आपल्याला काय करायचंय, तर या सिग्नलमध्ये ॲम्प्लिट्यूड आहे ते डिस्क्रीट करायचे आणि टाइम आहे तो कंटिन्युअस ठेवायचा आहे. मग डिस्क्रीट ॲम्प्लिट्यूड करणं याचा अर्थ काय, तर मी असं कन्सिडर करतो इथं व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, ती ऑलरेडी 1 असते. इथं व्हॅल्यू 0.5 हाफला घेतलं मी, इथं म्हटलं मी इथं 0.75 आहे, इथं म्हटलं मी 0.25 आहे. आता हा जो सिग्नल आहे तो मी बघा असं कसा ड्रॉ करतोय, लाईक दॅट मॅनर. येस इट इज. इकडून इकडे असा, इकडून इकडे असा, येस, इथून इकडे असा आणि इकडून इकडे परत असा. बरोबर. आता मला कळतंय बघा काय याच्यामध्ये तुमच्या लक्षात येतंय, तर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत म्हणजे या टाइम इन्स्टंटमध्ये टाइम तर कंटिन्युअस आहे, पण ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू जी येते ती आपण घेतलेली नाहीये. म्हणजे ॲम्प्लिट्यूड इथं आहे तर ही नाही घेतली आपण, इथं घेतली आहे ही ग्रीनवाली. इथं ॲम्प्लिट्यूड आहे तर ही वाली घेतली आहे. म्हणजे आपण ॲम्प्लिट्यूडचं काय केलंय, आपण असं म्हणूया ॲम्प्लिट्यूडचं काय केलं, तर ॲम्प्लिट्यूड आपण राऊंड ऑफ केली आहे. काय केली आहे, राऊंड ऑफ केली आहे, जवळची व्हॅल्यू घेतली आहे त्याच्या. हे बघा इथं बरोबर 0.75 आहे तर तिथं बरोबर घेतली आहे. इथं व्हॅल्यू ही आहे पण आपण घेताना किती घेतली आहे, 0.5. म्हणजेच याला म्हटलं जातं ॲम्प्लिट्यूड डिस्क्रीट केली आपण याच्यामध्ये. टाइम कसा आहे, कंटिन्युअस आहे. का तर प्रत्येक टाइम इन्स्टंटला याची ॲम्प्लिट्यूड प्रेझेंट आहे, पण जी ॲम्प्लिट्यूड आहे ती नाही आहे, आपण त्याला राऊंड ऑफ केला आहे. येस इट इज. याला म्हटलं जातं डिस्क्रीट ॲम्प्लिट्यूड आणि कंटिन्युअस टाइम सिग्नल. आता नेक्स्ट वन बघूया आपण. येस बघा आता नेक्स्ट. येस, याच्या बरोबर उलटा सिग्नल आपण इथं मांडणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे, तर कंटिन्युअस ॲम्प्लिट्यूड आणि डिस्क्रीट टाइम सिग्नल. येस, एकच मिनिट. काय म्हणणार आहे आपण त्याला, कंटिन्युअस ॲम्प्लिट्यूड आणि डिस्क्रीट टाइम सिग्नल. येस, मग टाइम कसा आहे रे, एकच मिनिट. टाइम कसा आहे, तर टाइम आहे डिस्क्रीट. टाइम डिस्क्रीट असणं म्हणजे मला इथं मांडावं लागेल हिअर डी नथिंग बट व्हॉट अबाउट दॅट रे, एन टाइम्स ऑफ ts. बरोबर. आता तोच सिग्नल, हाच सिग्नल मी डॉटेड इकडे बनवून टाकतो. बघा डॉटेड बनवला लाईक दॅट मॅनर. येस, ठीक आहे. एक्सपोनेन्शियल डीके दॅट इज नथिंग बट e रेस टू मायनस ऑफ व्हॉट रे, 80. इथं व्हॅल्यू आहे ती 1 आहे. येस, आता मी याला इथं म्हणताना पण अजून पण म्हणणार आहे, याला एक्स ऑफ टी म्हटलंय बिकॉज ॲम्प्लिट्यूड इज अ कंटिन्युअस आणि NTS म्हटलंय डिस्क्रीट टाइम. बरोबर. आता याच्यामध्ये बघा कंटिन्युअस ॲम्प्लिट्यूड आणि डिस्क्रीट टाइम. मग मी इथं म्हणतो इथं 0 टाइम आहे, इथं मी असं म्हणतो TS टाइम आहे, इथं मी असं म्हणतो 2 टाइम्स ऑफ TS आहे, इथं मी असं म्हणतो 3 टाइम्स ऑफ TS आहे, इथं मी असं म्हणतो 4 टाइम्स ऑफ TS आहे. आता मला काय कळतंय, याची व्हॅल्यू बघा, याची व्हॅल्यू इथं आहे ती ही आहे, याची व्हॅल्यू इथं आहे ती ही आहे, याची व्हॅल्यू इथं जी आहे ती ही वाली आहे आणि याची व्हॅल्यू इथं आहे ती ही वाली आहे. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येते का, मी जर हा इरेज केला आता, हा इरेज केला आता, तर मला कळतंय या सिग्नलमध्ये ठराविक वेळानंतरचेच ॲम्प्लिट्यूड प्रेझेंट आहेत, पण ज्या ॲम्प्लिट्यूड प्रेझेंट आहेत त्या ज्या ॲक्च्युअलमध्ये आहेत त्याच. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर TS असेल, म्हणजे हा TS सपोज जर मी 5 सेकंद पकडला तर 5 सेकंदानंतर जी ॲम्प्लिट्यूड आहे तीच ॲम्प्लिट्यूड इथं आहे. म्हणजे ॲम्प्लिट्यूड ज्या येतील त्या घेतलेत आणि एका ठराविक टाइम नंतरचे सॅम्पल्स घेतलेत. येस, दिस इज कॉल्ड ॲज अ कंटिन्युअस ॲम्प्लिट्यूड अँड डिस्क्रीट टाइम सिग्नल. नाव याच्यामध्ये बघा आता लास्ट वाला सिग्नल आहे. येस, याच्यामध्ये बरोबर हे बघा, इथं दोघं कंटिन्युअस होते, इथं टाइम कंटिन्युअस होता, इथं ॲम्प्लिट्यूड कंटिन्युअस होता. आता मी असं म्हणेल इथं याला असं म्हणेल डिस्क्रीट टाइम डिस्क्रीट ॲम्प्लिट्यूड. उलट म्हणलं मी. येस, बघा आता याच्यामध्ये मी असं म्हणेल डिस्क्रीट ॲम्प्लिट्यूड डिस्क्रीट टाइम, डिस्क्रीट ॲम्प्लिट्यूड आणि डिस्क्रीट टाइम. मग टाइम डिस्क्रीट होतोय तर मला इथं NTS मांडलं पाहिजे, ॲम्प्लिट्यूड डिस्क्रीट होते तर मला इथं एक्स ऑफ काय मांडलं पाहिजे, N मांडलं पाहिजे. एक्स ऑफ काय मांडलं पाहिजे, N. बरोबर. मग आता मी परत एकदा तोच सिग्नल बनवतो बघा, तोच कंटिन्युअस सिग्नल बनवतो. आता मला दोघांना राऊंड ऑफ करायचंय, म्हणजे टाइमला पण आणि ॲम्प्लिट्यूडला पण. बघा TS, 2TS, 3TS आणि 4TS. येस, हिअर इट इज द TS, 2TS, 3TS आणि 4TS. आता याच्यामध्ये बघा इथं व्हॅल्यू आहे ती आपण किती म्हणूया, तर इथं व्हॅल्यू आहे त्याला म्हणेल मी 1. येस, इथं जी व्हॅल्यू आहे, येस, याला म्हणेल 0.5, याला म्हणेल 0.75
आणि याला म्हणेल 0.25, सॉरी इट्स 25. आता यावेळी बघा व्हॅल्यू किती प्रेझेंट आहे, तर 0.75. यावेळी व्हॅल्यू किती प्रेझेंट आहे, तर मला कळतं यावेळी व्हॅल्यू आहे ती आहे 0.5. ॲक्च्युली व्हॅल्यू वरती आहे, पण आपल्याला ॲम्प्लिट्यूड पण कशी करायची आहे, तर डिस्क्रीट करायची आहे. याच्यामध्ये बघा इथं ॲम्प्लिट्यूड 0.5 घेऊन चालेल का, नाही, म्हणजे 0.5 घ्यायची असेल तर थोडंसं वरती घ्यावं लागेल, बरोबर. आणि इथली वाली व्हॅल्यू आहे ती मला 0. किती घ्यावी लागेल रे, 25 घ्यावी लागेल. याच्यामध्ये काय, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे, याच्यामध्ये टाईम वेगळा आहे, म्हणजे टाईम डिस्क्रीट आहे, पण ॲम्प्लिट्यूड ज्या येतील त्या घेतलेत. याच्यामध्ये टाईम पण डिस्क्रीट आहे आणि ॲम्प्लिट्यूड पण या फिक्स्ड व्हॅल्यूमधल्या ज्या प्रेझेंट आहेत त्याच्या जवळपासची व्हॅल्यू मांडलेली आहे. म्हणजे ही ॲक्च्युअल व्हॅल्यू त्याच्या जवळपास, कुणाच्या जवळपास आहे, तर 0.5च्या जवळपास आहे. ॲक्च्युअल व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0.5 अँड लेस दॅन 0.75. तरी पण आपण त्याला किती पकडले, 0.5, म्हणजे आपण त्याला राऊंड ऑफ केलं. दॅट इज नथिंग बट डिस्क्रीट ॲम्प्लिट्यूड अँड डिस्क्रीट टाइम. नाव दिस डिस्क्रीट ॲम्प्लिट्यूड अँड डिस्क्रीट टाइम सिग्नल इज कॉल्ड ॲज अ डिजिटल सिग्नल. कसला वाला सिग्नल म्हटलं जातं याला, तर डिजिटल सिग्नल म्हटलं जातं. मग याच्यामध्ये आपण आज काय बघितलं, तर ॲनालॉग सिग्नल कोणाला म्हणायचं आणि डिजिटल सिग्नल कोणाला म्हणायचं. त्याच्यानंतर आपण बघितलं ॲनालॉग सिग्नल पासून डिजिटल सिग्नल कसा मिळवला जातो, ॲक्च्युअल मिनिंग काय ॲनालॉग सिग्नलचं आणि डिजिटल सिग्नलचं. येस, चला तर पुढचा सिग्नलचा टाईप आपण बघूया. दॅट इज अ बी पार्ट इज द पिरियडिक अँड नॉन पिरियडिक सिग्नल्स. येस, मग याच्यामध्ये पहिलं तर बघूया पिरियडिक सिग्नल कोणाला म्हटलं जातं. येस, इट इज पिरियडिक सिग्नल्स कोणाला म्हटलं जातं, तर पिरियडिक सिग्नल कोणाला म्हटलं जातं, तर बघा द सिग्नल विच रिपीट इटसेल्फ. येस, विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर fixed interval. After what about that? Fixed, or we can say that definite interval are called as a periodic signal. जे सिग्नल स्वतःला रिपीट करतात एखाद्या फिक्स्ड टाइम नंतर, एखाद्या फिक्स्ड इंटरवल नंतर किंवा डेफिनाइट इंटरवल नंतर, एका विशिष्ट वेळेनंतर जर सिग्नल स्वतःला रिपीट करत असेल तर त्याला म्हटलं जातं कसला वाला सिग्नल रे, तर पिरियडिक सिग्नल. ओके, आता याच्यामध्ये ए पार्ट कंटिन्युअस टाइम पिरियडिक सिग्नल. येस, बघा आता काय म्हणूया आपण इथे, तर कंटिन्युअस टाइम सिग्नल विच रिपीट इटसेल्फ, कंटिन्युअस टाइम सिग्नल repeats itself after definite time interval or after definite period. Yes, कंटिन्युअस टाइम पिरियडिक सिग्नल कोणाला म्हटलं जातं, तर जो कंटिन्युअस टाइम सिग्नल स्वतःला काय करतोय, रिपीट करतोय. कधी, तर डेफिनाइट टाइम इंटरवल नंतर, किंवा आपण असं म्हणूया डेफिनाइट पिरियड नंतर जर रिपीट करत असेल तर त्या सिग्नलला म्हटलं जातं पिरियडिक सिग्नल विच इज अ कंटिन्युअस टाइम पिरियडिक सिग्नल. मग आता बघा, मला जर कंटिन्युअस टाइम पिरियडिक सिग्नल मांडायचा तर येस, दॅट इज नथिंग बट कंडिशन for periodicity for x of t. x of t म्हणजे काय आहे, तर कंटिन्युअस टाइम सिग्नल आहे, त्याची आपल्याला कंडिशन बघायची आहे. फॉर व्हॉट, पिरियडिसिटी. मग x of t ला मी पिरियडिक सिग्नल म्हणेल कधी, तर x of t इज इक्वल्स टू x of t प्लस t, वेअर t इज कॉल्ड ॲज अ पिरियडिक टाइम. याला काय म्हटलं जातं, तर याला म्हटलं जातं पिरियडिक टाइम. म्हणजेच हा जो टी आहे तो आपल्याला असं सांगतोय की एक्स ऑफ टी नावाचा सिग्नल टी एवढ्या टाइम नंतर स्वतःला रिपीट करतोय. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया, इकडे या ऍक्सिस वरती टाइम आहे, इकडे आपण असं म्हणूया एक्स ऑफ टी,
येस, आपण याच्यामध्ये एक सायनोसायडल वेव्ह घेऊया. येस, सायनोसायडल वेव्ह घेतली मी इथे. माझ्या हे लक्षात येतं इथली वाली ॲम्प्लिट्यूड आणि इथली वाली ॲम्प्लिट्यूड या हे बघा इथून पुढं होणारा बदल आणि इथून पुढं होणारा बदल दोन्ही बदल सेम आहे. म्हणजे मला कळतंय ॲम्प्लिट्यूड काय होते, रिपीट होते. इन अदर वर्ड वी कॅन से दॅट द कंटिन्युअस टाइम सिग्नल हा जो सिग्नल आहे तो इथून पुढं स्वतःला परत रिपीट करतोय अँड सो ऑन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ व्हॉट अबाउट दॅट रे द पिरियडिक सिग्नल. विच काइंड ऑफ पिरियडिक सिग्नल इज दिस? कंटिन्युअस टाइम पिरियडिक सिग्नल. लक्षात येते सर्वांच्या? आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय तर कंडिशन फॉर पिरियडिसिटी ऑफ x1 of t प्लस x2 of t म्हणजे काय तर आपला वाला जो सिग्नल आहे इट इज अ कंपोजिशन ऑफ टू डिफरंट सिग्नल्स. x1 of t हा एक सिग्नल आहे आणि x2 of t हा एक दुसरा सिग्नल आहे. या दोन सिग्नलची ॲडिशन आहे. याच्यापासून आपला नवीन सिग्नल बनतो. आपल्याला त्याची पिरियडिसिटी ठरवायची किंवा त्यासाठीची काय ठरवायचे कंडिशन. म्हणजे ह्या दोघांच्या ॲडिशन पासून बनणारा नवीन सिग्नल आहे तो पिरियडिक कधी असेल याची आपल्याला कंडिशन डिफाईन करायची आहे. चला तर मग सुरुवात करूया. मी असं म्हणेल इथे लेट x of t is equals to x1 of t प्लस ऑफ x2 of t. म्हणजे मी काय म्हटलं या दोघांच्या ॲडिशनला एक नवीन सिग्नल आहे असं म्हटलं. आपल्याला पिरियडिसिटी याची फाइंड आउट करायची आहे. म्हणजे x of t ला मी कधी पिरियडिक म्हणू शकेल याच्यासाठीचे आपल्याला काय फाइंड आउट करायचे तर कंडिशन फाइंड आउट करायचे. मग मला इथं कळतं x of t म्हणजे काय आहे तर x of t म्हणजे x1 of t आणि x2 of t या दोन सिग्नलची ॲडिशन आहे. म्हणजे त्या दोन सिग्नलचं काय आहे कंपोजिशन आहे. तर मी आता बघा याच्यामध्ये असं म्हणतो फॉर x1 of t. x1 of t हा पण एक सिग्नल आहे. त्याच्या पिरियडिसिटी बद्दल मी काय म्हणेल त्याला मी कधी पिरियडिक म्हणेल तर बघा मी असं म्हणेल x1 of t इज सेड टू बी पिरियडिक when x1 of t is equals to x1 of t plus t1 which is equals to x1 of t plus 2 times of t1 which is equals to x1 of t plus 3 times of t1 and what about that रे so on. म्हणजे आता बघा इथं काय आहे 1 times of t1 2 times of t1 3 times of t1 and what रे so on. म्हणजे मला कळतंय हा x1 of t मी पिरियडिक म्हणेल कधी तर x1 of t plus m टाइम्स ऑफ t1 असेल तर. आणि याच्यामध्ये माझ्या हे लक्षात येतंय हा जो m आहे दॅट m इज नथिंग बट द एनी इंटीजर. एनी व्हॉट अबाउट दॅट रे इंटीजर. बरोबर. आता हे झालं पिरियडिसिटी कोणाबद्दलची तर x1 of t बद्दलची. आता मी असं म्हणेल फॉर x2 of t. x2 of t ला मी पिरियडिक कधी म्हणेल तर x2 of t which is equals to x2 of t plus t2 which is equals to x2 of t plus 2 times of t2 which is equals to x2 of t plus 3 times of t2 and what about that रे so on. बरोबर. मग मी आता याला पिरियडिक कसं म्हणेल तर बघा तर x2 of t is said to be periodic when x2 of t plus n times of t2 n times of what t2. मग याच्यामध्ये मला कळतंय हा जो n आहे तो n म्हणजे पण कोण आहे तर n म्हणजे पण कुठलाही इंटीजर आहे. m आणि n दोघं इक्वल असले पाहिजे असं अजिबात नाही. ही झाली कंडिशन कोणाची रे तर x1 of t पिरियडिक असण्याची. ही झाली कंडिशन x2 of t पिरियडिक असण्याची वेअर t1 is the periodic time of x1 of t आणि t2 is the periodic time of x2 of t. याचा अर्थ काय x1 of t सिग्नल t1 टाइम नंतर स्वतःला रिपीट करतोय आणि x2 of t सिग्नल t2 टाइम नंतर स्वतःला रिपीट करतोय. बट वी हॅव टू चेक द पिरियडिसिटी or we have to define the condition for the periodicity of what रे x of t. मग आपण असं म्हणूया लेट बघा t नॉट बी द किंवा t म्हणूया आपण t बी द पिरियडिक टाइम और द पिरियड ऑफ x of t. x of t चा पिरियड आहे असं आपण ॲज्युम करूया. कोण पिरियड आहे t.
मग आधी तर मला एक्स ऑफ टी पिरियडिक आहे की नाही ते चेक करावं लागेल, त्याची कंडिशन डिफाईन करावं लागेल, म्हणून आपण इथं काय लिहिलंय तर लेट लिहिलंय. मग आता या एक्स ऑफ टीला मी पिरियडिक म्हणेल, काय म्हणेल रे मी, येस पिरियडिक म्हणेल कधी, तर व्हेन m टाइम्स ऑफ t1 विच इज इक्वल्स टू n टाइम्स ऑफ t2 विच इज इक्वल्स टू काय असेल तर t असेल. याचा दुसरा अर्थ पिरियडिक टाइम ऑफ एक्स ऑफ टी इज द इंटीजर मल्टिपल ऑफ पिरियडिक टाइम ऑफ द इंडिव्हिज्युअल सिग्नल्स. येस दॅट इज नथिंग बट t1 आणि t2 च्या कशा मल्टिपलमध्ये पाहिजेत तर इंटीजर मल्टिपलमध्ये पाहिजेत. मग आता बघा मी तसं म्हणेल m टाइम्स ऑफ t1 इज इक्वल्स टू n टाइम्स ऑफ t2, देअरफॉर t1 डिवायडेड बाय t2 इज इक्वल्स टू n अपॉन m. दिस इज द कंडिशन फॉर द पिरियडिसिटी. ही काय झाली पिरियडिसिटीची कंडिशन. काय सांगते पिरियडिसिटीची कंडिशन, तर मला कळतं n आणि m हे दोघं काय आहेत तर इंटीजर आहेत. काय आहेत रे इंटीजर आहेत. मग t1 आणि t2 काय आहेत तर x1 ऑफ टी आणि x2 ऑफ टी चे पिरियड्स आहेत किंवा पिरियडिक टाइम्स आहेत, बरोबर. येस, मग एक्स ऑफ टी ला मी पिरियडिक कधी म्हणेल तर एक्स ऑफ टी सिग्नल इज अ पिरियडिक व्हेन t1 अपॉन टी किंवा t1 आणि t2 चा रेशो हा रेशो कुणाचा असला पाहिजे तर इट इज अ रेशो ऑफ टू इंटीजर्स. काय दोन इंटीजरचा रेशो असला पाहिजे. त्याचं दुसरं नाव किंवा जर एखादी व्हॅल्यू दोन इंटीजरचा रेशो असते तर त्याला रॅशनल नंबर म्हटलं जातं. कसला वाला नंबर, रॅशनल नंबर आला पाहिजे. आता लक्षात येते का बघा, याच्यामध्ये ही कंडिशन समजते का बघा. तर ही कंडिशन काय सांगते तर याचा पिरियडिक टाइम आहे तो t1, याचा पिरियडिक टाइम आहे तो t2. मग हा t1 कोणाच्या मल्टिपलमध्ये m टाइम्स ऑफ t1, हा n टाइम्स ऑफ t2. म्हणजेच आपल्यावाल्या सिग्नलचा पिरियडिक टाइम आहे तो ज्या आपलावाला सिग्नल ज्या दोन सिग्नल पासून बनलाय त्यांच्या पिरियडिक टाइमच्या इंटीजर मल्टिपल्स एवढा असला पाहिजे किंवा तो त्यांच्या प्रपोर्शन मध्ये असला पाहिजे. आता जर t1 अपॉन t2 दोन इंटीजरचा रेशो आला तर मी म्हणू शकतो देन x ऑफ t बी द पिरियडिक सिग्नल. येस इट इज अ पिरियडिक सिग्नल. याला मला पिरियडिक सिग्नल म्हणता येईल. पण आता पुढचा वाला प्रॉब्लेम एक आपण काय म्हटलं होतं t इज द पिरियडिक टाइम ऑफ व्हॉट अबाउट दॅट एक्स ऑफ टी आपण ॲज्युम केलं होतं. मग t म्हणजे कोण तर t म्हणजेच कोण आहे हा तर इट इज अ पिरियड ऑफ एक्स ऑफ टी. एक्स ऑफ टीचा पिरियड काय आहे तर पिरियड ऑफ एक्स ऑफ टी इज नथिंग बट LCM ऑफ t1 अँड t2. t1 आणि t2 चा आपण काय घ्यायचं आहे तर LCM घ्यायचा आहे. परत एकदा काय t1 आणि t2 चा LCM म्हणजे x ऑफ t चा काय रे पिरियडिक टाइम दॅट इज नथिंग बट द t. येस ओके, चला तर आता पिरियडिक सिग्नलचा दुसरा वाला टाइप बघूया दॅट इज डिस्क्रीट टाइम पिरियडिक सिग्नल. येस नाव बघा आता इफ discrete time signal repeats itself after fixed or definite intervals, definite what right? Intervals, then this discrete time signal is said to be the discrete time periodic signal. But continuous time periodic signal मध्ये आपण त्याला कंटिन्युअस म्हणत होतो ज्यावेळी तो रिपीट होत होता आफ्टर फिक्स्ड ऑर डेफिनाइट टाइम, एका डेफिनाइट टाइम नंतर फिक्स टाइम नंतर. आणि डिस्क्रीट टाइम पिरियडिक सिग्नल आपण डिस्क्रीट टाइम सिग्नलला म्हणतोय कधी तर ज्यावेळी डिस्क्रीट टाइम सिग्नल स्वतःला रिपीट करतोय आफ्टर डेफिनाइट व्हॉट रे इंटरवल्स. तिकडं फिक्स्ड ऑर डेफिनाइट टाइम होतं, आता इथं फिक्स्ड ऑर डेफिनाइट काय आहे इंटरवल आहे. मग आता मला इथं काय मांडायचं आहे तर येस इट इज कंडिशन फॉर पिरियडिसिटी ऑफ
x of n. X of n means that is nothing but discrete time signal. Yes, it is. डिस्क्रीट टाइम सिग्नलला मी पिरियडिक कधी म्हणू शकतो तर बघा x of n याला मी पिरियडिक म्हणेल when x of n plus what about that रे n, where n is nothing but the number of samples, number of what रे samples after which signal repeat itself. म्हणजे x of n सिग्नल आणि x of n प्लस n सिग्नल म्हणजे या n व्हॅल्यू नंतर म्हणजे एवढ्या नंबर ऑफ सॅम्पल्स नंतर सिग्नल स्वतःला काय करतो तर रिपीट करतो. नाउ लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल. आपण इथे एक्झाम्पल बघूया. येस, मी असं म्हणेल इथे x ऑफ n आहे. येस, आपण इथे एक साइन वेव्ह दाखवूया. येस, इट इज साइन वेव्ह. बरोबर, ठीक आहे. इथे व्हॅल्यू एक आहे, इथे एक व्हॅल्यू आहे, इथे एक व्हॅल्यू आहे. वेगवेगळ्या व्हॅल्यू मी दाखवतो. इथं n म्हणे नंबर ऑफ सॅम्पल्स और वी कॅन से दॅट द NTS. आता बघा काय होतंय याच्यामध्ये जर आपण सॅम्पलला नंबरिंग केले. येस, इट इज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. फर्स्ट नंबरचं सॅम्पल आणि 13 नंबरचं सॅम्पल सेम ॲम्प्लिट्यूड आहे. कोणतरी म्हणेल की सर फर्स्ट आणि 7 पण सेम आहे, पण सेकंड आणि 8 आहे का? नाही. पण बघा आता इथे 14 नंबरचं आणि सेकंड नंबर ॲम्प्लिट्यूड सेम, नंतर 15 नंबर आणि थर्ड नंबर सेम. म्हणजे मी जर याला म्हटलं n तर 12 प्लस 1. येस, इट इज 12 प्लस हिअर इज नथिंग बट द 12 सॅम्पल. हे बघा इथपर्यंत आहे, म्हणजे आपण असं म्हणूया इथपासून इथपर्यंत n किती आहे तर 12 आहे. याच्यानंतर सिग्नल स्वतःला रिपीट करतोय म्हणजे 12 प्लस 1 13. मग 13 नंबरचं सॅम्पल आणि 1 नंबरचं सॅम्पल व्हॅल्यू कशी आली सेम. मी आता इथे आलो 2. बरोबर आहे. येस, मग 12 प्लस 2 म्हणजे किती झाले 14. मी ते आलो 3. 12 प्लस 3 म्हणजे किती आलो 15. म्हणजे 3 आणि 15 ची व्हॅल्यू सेम. दॅट इज नथिंग बट द कंडिशन फॉर द पिरियडिसिटी ऑफ डिस्क्रीट टाइम सिग्नल. लेट अस सी periodicity of discrete time signal. Yes, now in order to obtain the periodicity or the condition of the periodicity, yes, let x of n which is equals to cos of 2 pi f naught n be the signal. That is nothing but the cosine waveform. हा एक सिग्नल मी स्वतः ॲझ्युम केला आहे. आता मला माहिती आहे कंडिशन फॉर द डिस्क्रीट टाइम सिग्नल फॉर द पिरियडिसिटी इज x ऑफ n इज इक्वल्स टू x ऑफ n प्लस व्हॉट अबाउट दॅट रे n, वेअर n इज नथिंग बट द नंबर ऑफ सॅम्पल आफ्टर विच द सिग्नल रिपीट इट सेल्फ. आता मी काय करेल या x ऑफ n मध्ये जिथं n आहे त्या n च्या ऐवजी n प्लस काय पुट करेल n पुट करेल, कॅपिटलवाला n. तर मला काय भेटेल बघा, तर मला असं भेटेल x ऑफ n प्लस n विच इज इक्वल्स टू, मी इथं असं म्हटलं पाहिजे कॉस ऑफ बघा आता 2 पाय एफ नॉट आणि याच्याऐवजी मी पुट केलं पाहिजे n प्लस n. बरोबर. देअरफॉर वी कॅन से दॅट द कॉस ऑफ हिअर इज नथिंग बट द 2 पाय एफ नॉट n प्लस 2 पाय एफ नॉट काय रे n. दॅट इज नथिंग बट x ऑफ n प्लस n. बरोबर आहे. येस, आता अकॉर्डिंग टू दिस कंडिशन x ऑफ n हे x ऑफ n प्लस n एवढं पाहिजे, तर ही वाली व्हॅल्यू आणि ही वाली व्हॅल्यू कशी आली पाहिजे सेम आली पाहिजे. म्हणजेच मी असं म्हणेल कॉस ऑफ बघा आता इथे 2 पाय एफ नॉट n हे कोणा एवढं आलं पाहिजे तर हे आलं पाहिजे कॉस ऑफ 2 पाय एफ नॉट n प्लस 2 पाय एफ नॉट आणि काय रे तर कॅपिटल n. बरोबर. आता आपल्याला हे दोघं सेम आले तरच आपण त्या सिग्नलला काय म्हणू शकतो पिरियडिक म्हणू शकतो.
माझ्या हे लक्षात येतं हे आणि हे सेम आहे, इथं जी यांची व्हॅल्यू पुट होईल तीच यांची व्हॅल्यू पुट होईल. म्हणजे जर हा पार्ट नसेल तर हे दोघं मला पिरियडिक आहे डायरेक्ट कळतंय. म्हणजे आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे याची जी पिरियडिसिटी आहे ती याच्यावरती डिपेंड आहे. मग हे पिरियडिक असण्यासाठी आपण थोडंसं ट्रिग्नोमेट्रीमध्ये जाऊया. येस, थोडी बेसिक ट्रिग्नोमेट्री तुम्हाला माहीत असेल काही लोकांना. येस, आता आपण इथं अँगल्स मांडूया. बोला किती असतं रे इथं अँगल? 0, बरोबर. इकडे किती असतं? पाय. इकडे किती असतं? 2 पाय. इकडे किती असतं? 3 पाय. इकडे किती रे? 4 पाय. इकडे 5 पाय. इकडे अँड सो ऑन अँड सो ऑन. आता मला कळतं या ॲक्सिसवरती इथं कॉस थिटाची व्हॅल्यू किती असते तर 1 असते आणि इथं कॉस थिटाची व्हॅल्यू किती असते तर -1 असते, बरोबर. आता हे दोघं सेम आहेत, हे दोघं सेम आहेत. मला फक्त याच्यावरती ठरवायचं आहे इथं किती आहे 2 पाय f0 आणि काय n. मग जर हे दोघं सेम यायचे असतील, हे दोघं जर सेम यायचे असतील तर मला इथं कळतं याची व्हॅल्यू म्हणजे इथं मी म्हणेल कॉस ऑफ थिटा इथे किती असतं 0, कॉस ऑफ थिटा इथे किती असतं तर इथं पण 0 असतं. म्हणजे इथपासून इथपर्यंत परत इथून त्याची व्हॅल्यू रिपीट होते, परत इथून त्याची व्हॅल्यू रिपीट होते. किती नंतर त्याची व्हॅल्यू रिपीट होते तर 2 पाय नंतर त्याची व्हॅल्यू रिपीट होते. मग ही जर कंडिशन सॅटिस्फाय व्हायची असेल तर माझ्या हे लक्षात येते 2 पाय f0 n आहे हे इंटिजर मल्टिपल एवढं पाहिजे. येस, हे काय पाहिजे? इंटिजर मल्टिपल एवढं पाहिजे. कुणाच्या? तर इंटिजर मल्टिपल ऑफ 2 पाय. हे जर 2 पायच्या इंटिजर मल्टिपल एवढं असेल तर हे दोघं सॅटिस्फाय होतील आणि आपला सिग्नल कसा येईल रे तर पिरियडिक येईल. येस, 2 पाय f0 n हा इंटिजर मल्टिपल एवढा आला पाहिजे. कुणाच्या? तर 2 पायच्या. Therefore we can say that 2 pi f0 n which is equals to 2 pi k where k is nothing but the any integer. any काय असला पाहिजे? हा इंटिजर असला पाहिजे. मग आता तो एनी इंटिजर आहे तर माझ्या हे लक्षात येते दिस 2 पाय गेट कॅन्सल आणि मला कळतंय f0 इज इक्वल्स टू k डिवायडेड बाय काय रे n. नाव मला परत एकदा सांगा हा k म्हणजे काय तर k म्हणजे इंटिजर आहे. हा n म्हणजे काय तर हा n म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल्स आफ्टर विच सिग्नल रिपीट्स. म्हणजे हा नंबर आहे, हा नंबर आहे म्हणजे हा कोण आहे तर इंटिजर आहे आणि हा k ऑलरेडी कोण आहे तर इंटिजर आहे. आणि f0 काय आहे तर f0 आहे फ्रिक्वेन्सी. कुणाची फ्रिक्वेन्सी आहे तर ती फ्रिक्वेन्सी आहे x ऑफ n नावाच्या सिग्नलची, जो की आपण सुरुवातीला अज्युम केला होता कोसाइन वेव्ह, बरोबर. मग x ऑफ n ची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कशी असली पाहिजे तर इट इज द रेशो ऑफ 2 इंटिजर्स. रेशो ऑफ व्हॉट अबाउट दॅट 2 इंटिजर्स असली पाहिजे. रेशो ऑफ 2 इंटिजर्स, बरोबर. मग जर ज्यावेळी ती 2 इंटिजरचा रेशो असेल म्हणजे रॅशनल नंबर असेल त्यावेळी मी त्या x ऑफ n नावाच्या सिग्नलला म्हणजे x ऑफ n इज इक्वल्स टू कॉस ऑफ 2 पाय f0 n यावाल्या सिग्नलला कसावाला सिग्नल म्हणेल तर यावाल्या सिग्नलला मी म्हणेल पिरियडिक सिग्नल. दॅट इज अ कंडिशन फॉर द पिरियडिसिटी ऑफ अ डिस्क्रीट टाइम सिग्नल. येस, काय कंडिशन आहे ती तर periodic time, sorry, the discrete time signal is said to be periodic signal if its frequency is the ratio of a 2 integer or its frequency is the rational number. चला तर मग आता discrete time signal बद्दल composite signal मध्ये periodicity कशी असते हे बघायचं आपल्याला. that is nothing but periodicity of x1 of n प्लस x2 of n. म्हणजेच काय तर दिलेला डिस्क्रीट सिग्नल 2 सिग्नलचं काय आहे तर कंपोजिशन आहे. मग आपल्याला त्या सिग्नलची पिरियडिसिटी चेक करायची. येस, मग बघा आता त्याची कंडिशन डिफाइन करायची. x ऑफ n इज इक्वल्स टू x1 of n plus x2 of n. x of n is equals to x1 of n plus x2 of n. म्हणजे कळतंय माझावाला सिग्नल हा 2 सिग्नलचे काय आहे ऍडिशन आहे. इथे सबट्रॅक्शन असेल तरी चालेल, त्याला म्हटलं जातं कंपोजिशन ऑफ 2 सिग्नल्स. मग आपण परत कंटिन्युअस टाइम सिग्नलला जसं वर्कआउट केलं तसं बोलूया. फॉर
x1 ऑफ n, x1 ऑफ n साठी आपण म्हणूया याला मी पिरियडिक म्हणेल कधी, तर बघा x1 ऑफ n हा x1 ऑफ n प्लस n1 एवढा असेल, म्हणजेच x1 ऑफ n प्लस 2 टाइम्स ऑफ n1 एवढा असेल, म्हणजेच x1 ऑफ n प्लस 3 टाइम्स ऑफ n1 एवढा असेल, अँड सो ऑन. याचाच दुसरा अर्थ x1 ऑफ n ला मी पिरियडिक म्हणेल कधी, तर x1 ऑफ n इज इक्वल्स टू x1 ऑफ n प्लस a टाइम्स ऑफ n1, वेअर a बी द एनी इंटीजर. इथला वाला जो a आहे तो a म्हणजे कोण आहे, तर इट इज द एनी इंटीजर. येस, तो काय आहे, इंटीजर आहे. आता आपण असं म्हणूया फॉर x2 ऑफ n, कोणासाठी, x2 ऑफ n. x2 ऑफ n ला मी कधी पिरियडिक म्हणेल, तर x2 ऑफ n इज इक्वल्स टू x2 ऑफ n प्लस n2 विच इज इक्वल्स टू x2 ऑफ n plus 2 times of n2 which is equals to x2 of n plus 3 times of n2 and so on. Therefore, again we can say that similarly x2 of n is said to be periodic when x2 of n plus b times of what about that ray, n2. Again here we can say that the b is nothing but what ray, तर b is the any इंटीजर. आता मला सांगा याच्यामध्ये तुमच्या लक्षात येते हा n1 आणि हा n2 काय आहेत, तर n1 and n2 are the periodic samples, or we can say that are the periodic times of x1 of n and what about that ray, x2 of n, which represents that x1 of n signal repeat itself after n1 number of samples and x2 of n signal repeat itself after n2 number of samples. Okay, now this is nothing but the periodicity of x1 of n and this is the periodicity of x2 of n, but we have to find out the periodicity of what about that x of n, where x of n is the composition of these two signals. Now let n be the period of x of n, means what, x of n repeats after n number of samples, then x of n is said to be periodic, याला मी पिरियडिक म्हणेल कधी, पिरियडिक म्हणता येईल तर a टाइम्स ऑफ n1 b टाइम्स ऑफ n2 इक्वल टू n. याचा दुसरा अर्थ असा आहे हा जो n आहे that is nothing but the periodic time of x of n be the integer multiple of n1 and n2. This can be represented as a times of n1 is equals to b times of n2. Therefore here it is nothing but n1 upon n2 is equals to b by a, where b and a both are nothing but what about that ray, integer. Again it is clear that n1 upon n2 is the ratio of two integers. What about that ray, ratio of two integers. Now as this is the ratio of two integers, we can say that the x of n is the periodic signal, and what we have to do, we have to find out the periodic time of x of n. Now period of x of n, that is we have to find out the value of n, and that value of n is nothing but what ray, it is the LCM of, means least common multiple of n1 and what about that ray, n2, where n1 and n2 are the number of samples after which the x1 and x2 repeat itself respectively. Clear? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंटिन्युअस टाइम सिग्नल आणि डिस्क्रीट टाइम सिग्नल याचे ॲनालॉग, डिजिटल आणि पिरियडिक आणि नॉन पिरियडिक हे टाईप शिकलो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पिरियडिक आणि नॉन पिरियडिक सिग्नलवरती प्रॉब्लेम बघणार आहोत. ओके, थँक्यू.